ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे. हा फोटो मिस्टरांचा आहे. त्यांचा पण अमेझिंग असा रिझल्ट आहे. त्यांच्या स्किन आणि फेस रिशेपिंगचा पण एकदम अमेझिंग असा रिझल्ट आहे. तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर. आणि आमच्या दोघांचा एकत्र हा रिझल्ट. येस, हे हे कशामुळे झाले तर आपला जो हेल्दी चहा नाश्ता आहे तो, आणि माझे जे कोच आहेत डॉक्टर रमा मोरे मॅम, त्यांच्यामुळे हे अमेझिंग असं ट्रान्सफॉर्मेशन आमच्या दोघांमध्येही झालेलं आहे. थँक्यू माय कोच डॉक्टर रमा मॅम, अँड थँक्यू हेल्थ बास्केट फॅमिली. तर आता आपण बघणार आहोत आजचा जो आहे तिसरी माळ जे म्हणतात, तिसरा दिवस आहे आता नवरात्रीचा. तर आपण रोज एका कर्तृत्वान स्त्रीचं त्याच्याबद्दलची आपण माहिती घेत आहोत, किंवा त्यांनी काय कार्य केलं ते आपण जाणून घेत आहोत. तर आता कर्तृत्वान नवदुर्गांची महती गाताना अनेक कर्तृत्वान महिलांची नावे घ्यावी लागतील. म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये खूप सारे कर्तृत्वान महिला होऊन गेलेले आहेत, आणि आपण जर त्यांची महती गायला गेलो तर खूप साऱ्या कर्तृत्वान महिलांची नावे घ्यावी लागतील. आपल्या असामान्य कर्तृत्वातून ज्यांनी समाजाला आधार दिला, नवी दिशा दिली, विशेषतः महिलांच्या शिक्षणाचे मुहूर्तमेढ रोवून शिक्षण रूपी सौभाग्य प्रदान केले, आणि त्या महान अशा क्रांतीज्योती किंवा ज्ञानज्योती ह्या नवदुर्गेचं मी गुणगान गाणार आहे असं म्हणेल मी. आणि आता आपण जे काही एकत्र जमा झालेलो आहोत, किंवा आपण जे काही सगळे लेडीज आहेत त्या फोरमवर, हे कशामुळे एकत्र जमलो सांगा बरं, कुणामुळे झालेलं आहे हे? तर ह्या ज्या क्रांतीज्योती आहेत सावित्रीबाई फुले, त्यांच्यामुळेच आपण इथे आहोत. नाहीतर त्यांनी जर पुढाकार घेऊन त्यांनी जर शाळा चालू केली नसती वगैरे, त्यांचं पूर्ण कार्य आपण नंतर बघणारच आहोत. त्यांनी जर काही केलं नसतं तर आपण अजून कुठेतरी असंच, म्हणजे रांधा वाडा उष्टी काढा हे जे म्हणतो ना आपण, की स्वयंपाक करा, जेवू घाला, किंवा घरचं काम करा, ह्याच्यामध्येच आपण राहिलो असतो, किंवा आपण आपलं शिक्षण झालं नसतं, किंवा आपण त्याच्या पुढे गेलो नसतो. तर म्हणजे हे जे घडलेलं आहे आता प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला कार्यरत आहेत. तर हे कशामुळे झालेलं आहे, कुणामुळे घडलेलं आहे, त्याचा पाया जो रोवलेला आहे तो क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी. तर थोर तुझे उपकार, तूच दिला आम्हा शिक्षणाचा आधार, स्त्री मुक्तीची तूच खरी शिल्पकार, हे माई वंदन तुझला त्रिवार. तर ह्या आपण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत आज. तर ह्यांचा जन्म जो आहे तो 3 जानेवारी 1831 रोजी झाला. सातारा जिल्ह्यामधील नायगाव येथे झाला. आणि त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई होते आणि वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील. तर हे जे ह्यांचं जे बालपण होतं, म्हणजे त्या काळी जे होतं, शिक्षण मुलींना बिलकुल म्हणजे शिकवायचेच नाही. आणि बालविवाह व्हायचा त्या काळामध्ये, म्हणजे लहान असतानाच मुलींचे किंवा मुलांचे दोन्हींचे, असं मुलीचंच असं नाहीये, लग्न व्हायचे. इव्हन पोटाला कुंकू लावणे हा पण प्रकार असायचा. म्हणजे प्रेग्नंट असतानाच लेडीज, की तुला जर मुलगा झाला तर माझ्या मुलाला, किंवा मुलगी झाली तर माझ्या मुलाला, असं असं त्या काळात असायचं. तर हे असताना हे असायचं. तर ह्या आपल्या सावित्रीबाई फुले ह्यांचा पण विवाह जो आहे त्यांच्या वयाच्या 9व्या वर्षी झाला. आणि ज्योतिराव फुले यांच्याशी त्यांचा विवाह झाला, आणि ते पण 13 वर्षाचे होते. आणि त्या काळात मुलींना शिक्षणाची परवानगी नव्हती, म्हणजे मुलींना शिकवलं जायचंच नाही त्यांना. आणि म्हणजे घराबाहेर पण पडायची पद्धत नव्हती. तर लग्नानंतर, म्हणजे 9व्या वर्षी लग्न झालं. लग्नानंतर ज्योतिबांनी त्यांना शिकवले, म्हणजे पुढचं शिक्षण त्यांनी शिक्षण दिलं. काल आपण आनंदीबाई जोशीचं बघितलेलं, त्यांना पण त्यांच्या लग्नानंतर त्यांच्या मिस्टरांनी शिकवलं. तर ह्यांना पण ह्यांच्या मिस्टरांनी लग्नानंतर शिकवलेलं आहे. म्हणजे आणि शेतात गवताची काडी, आणि ही पेन्सिल, आणि शेत जे आहे तर ते पाटी असं उपयोग करून त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. आणि स्वतः शिक्षित झाल्यानंतर 1848 मध्ये पुण्यातील भिडेवाड्यात स्त्रियांसाठी मुलींची पहिली शाळा चालू केली. आणि आपले सावित्रीबाई फुले ह्या पहिल्या स्त्री शिक्षिका आहेत. आणि ह्या आता हे शाळा चालू केली तर ह्यांना म्हणजे काय सहज असं यश आलं का हो, नाही.
त्यांना खूप अडचणी आल्या, म्हणजे अनंत अनंत अडचणी. म्हणजे सनातनी लोक जे होते त्या काळात जे काही शिकू द्यायचे नाही मुलींना, त्यांचा प्रचंड विरोध होता, की ह्या मॅडम म्हणजे आपल्या सावित्रीबाईंनी शाळा कशा काय चालू केल्या, मुलींना कशा काय शिकवत आहेत, त्यांना प्रचंड विरोध होता. आणि त्यांना घरून शाळेमध्ये जाताना वाटेमध्ये त्यांना दगड, विटा, शेण, चिखल, इव्हन विष्ठा ह्यांचा पण त्यांच्या शरीरावर म्हणजे त्यांच्या अंगावर मारा केलेला आहे. आणि तरी पण त्यांनी न डगमगता, म्हणजे त्यांनी आता हे आपल्या अंगावर चिखल फेकतायत, दगड फेकतायत, शेण फेकतायत, तर आपण आपल्याला वाटतं का बरे जाऊ दे, आपल्याला कशाला करायचं, असा विचार नाही केला त्यांनी. तरी पण त्या न डगमगता ह्या सगळ्या अनंत अडचणीवर मात करून त्यांनी पुढे शिक्षणाचं काम चालूच ठेवलं. आणि त्यांच्याकडे जे काही लुगडं होतं, लुगडं नेसायच्या त्या, म्हणजे नऊवारी, त्यांनी ज्योतिबाकडे हट्ट केला, की मला अजून एक नऊवारी पाहिजे. तर कशासाठी पाहिजे? तर त्या पिशवीत घालून न्यायच्या सोबत, आणि तिथे गेल्यानंतर म्हणजे जो काही विष्ठेचा, शेणाचा, चिखलाचा मारा झालेला आहे, तो तिथे जाऊन चेंज करायच्या शाळेमध्ये जाऊन, आणि ते पिशवीमध्ये मध्ये नेलेलं दुसरं जे काही नऊवारी होती ती तिथे नेसायची. आणि अशा पद्धतीने त्यांनी शिक्षण चालू ठेवलं. आणि आधीच्या काळी कसं बालविवाह पद्धत होती, आपण आधी पण मी आता सांगितलेलं आहे. आता आणि बालविवाह म्हणजे आता हा 9 वर्षाचा आहे, हा 13 वर्षाचा, ह्यांचा व्यवस्थित विवाह झाला. पण असं नव्हतं की 9 वर्षाचा आहे तर त्याच एजमध्ये 4-5 वर्षाचा डिफरन्स, आता नाही. म्हणजे वयस्कर व्यक्तीबरोबर सुद्धा बालिकेचा विवाह करून द्यायचे त्या काळी लोकं. आणि ह्यामुळे काय व्हायचं, की लवकर त्या मुलीला वैधव्य यायचं, म्हणजे विधवा लवकर व्हायच्या त्या. कारण वयस्कर असल्यामुळे त्यांचा मृत्यू लवकर व्हायचा आणि ह्या लवकर विधवा व्हायच्या. आणि विधवांना एकदम अपमानास्पद वागणूक दिली जायची तिथे. आणि त्यांना केशवपन म्हणजे केश पूर्ण कट करायला, कट नाही, टक्कल जे म्हणतो आपण, ते करायला सांगायचे, करायला लावायची ही प्रथा होती. आणि बळजबरीने सती जावे लागायचे त्यांना. म्हणजे सती जायला भाग पाडायचे आधीच्या काळचे लोक, की म्हणजे नवऱ्याचा मृत्यू झाला की हिला पण त्या अग्नीमध्ये हे करायची, तिला पण टाकून द्यायचे किंवा तिला फोर्स करायचे की तिने सती गेलं पाहिजे असं. तर हा जो हे जे होतं त्या आधीच्या काळात, बालविवाह म्हणा किंवा केशवपन क्रिया म्हणा किंवा बळजबरीने सती जावं लागणं, ह्या ह्या सगळ्यांना विरोध केला ह्या ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी. आणि सावित्रीबाई फुलेंनी ह्या पूर्ण कार्याला ज्योतिबांना साथ दिली. आणि त्यांनी परित्यक्त्या म्हणजे जे काही घरच्या लोकांनी त्याग केलेला आहे, अशा विधवांचा किंवा अशा महिलांचा किंवा विधवा महिलांचा त्यांना आसरा देण्यासाठी एक सदन चालवलं. आणि बालहत्या प्रतिबंधक ग्रह हे पण चालवलं. म्हणजे आता विधवा स्त्रिया आहेत, तर त्यांना त्या 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 काय व्हायचं, की कुणातरी नराधमाच्या शिकार व्हायच्या. त्यामुळे त्यांना त्या गरोदर राहायच्या. गरोदर विधवा म्हणून समाजात खूप सारा छळ व्हायचा. आणि जन्माला येणाऱ्या त्यांना पण चांगली वागणूक मिळत मिळत नव्हती. आणि जन्माला येणारं जे काही मूल आहे, त्यांना पण यातनाशिवाय काहीच मिळणार नाही, हे वाटायचं त्यांना. म्हणून त्या विधवा काय करायच्या, एकतर स्वतः आत्महत्या करायच्या किंवा भ्रूण हत्या करायच्या. त्यासाठी ज्योतिबांनी बालहत्या प्रतिबंधक ग्रह चालवले. आणि त्यामध्ये सावित्रीबाई फुलेंनी एकदम चांगल्या रीतीने त्यांना साथ दिली. म्हणजे त्यांचं कार्य ह्यांनी पुढे कंटिन्यू केलं. आणि इव्हन त्यांना फुले जोडपे जे आहेत, आणि ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना स्वतःचं मूल नव्हतं, तरी त्यांनी विधवा काशीबाई म्हणजे एका विधवा स्त्रीचं मूल म्हणजे यशवंत नावाच्या मुलाला त्यांनी दत्तक घेतलं. आणि त्यांनी त्यांना सुशिक्षित बनवलं. तर असं असं जे काही कार्य आहे त्यांनी केलेलं आहे. आणि हे जे कार्य केले त्यांनी, त्यांच्या कार्याचं कौतुक म्हणून त्यां अ, अ, हां. पुढे काय केलं त्यांनी, अ, अ, महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाज ही संस्था स्थापन केली. आणि त्यांचं कार्य जे आहे, ह्या कार्यामध्ये सावित्रीबाई फुलेंनी पण त्यांना मदत केलेली आहे. आणि समाजात समता नांदावी यासाठी मोलाचे योगदान दिले. हां. आणि महात्मा फुलेच्या निधनानंतरही त्यांनी शोधक समाजाच्या
ही संस्था जी आहे त्यांची धुरा समर्थपणे पुढे चालवली आणि स्त्री शिक्षणाबरोबरच समाज प्रबोधनाचे पण कार्य नेटाने चालविले त्यांनी. आणि त्यांच्या कार्याचे कौतुक म्हणून तत्कालीन जे इंग्रज अधिकाऱ्यांनी त्यांचा सत्कार केला. म्हणजे ह्यांनी एवढं चांगलं कार्य केलं की जे इंग्रज चांगलं बघायचे नाही आपल्याकडे, त्यांनी त्यांचा सत्कार केला की अरे बाबा तुम्ही चांगलं कार्य करत आहात म्हणून. आणि ह्या पहिल्या शिक्षिका तर आहेतच, आपल्या भारतातील पहिल्या शिक्षिका आहेत आणि इव्हन त्या आद्य कवयित्री पण आहेत. काव्यातून त्यांनी जागृती केलेली आहे. त्यांची काही प्रकाशित साहित्य पण आहेत. काव्यसंग्रह आहे त्यांचा. काव्यफूल नावाचा काव्यसंग्रह आहे. सुबोध रत्नाकर, सावित्रीबाईंची गाणी आणि बावण कशी, ही विविध साहित्य त्यांची पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. त्यांचा जो जन्मदिन आहे 3 जानेवारी हा आता आपल्या ह्या आपल्या आता आधुनिक काळामध्ये म्हणू आपण, म्हणजे आताच्या काळामध्ये त्यांचा बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. तर जन्मदिन हा त्यांचा बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. आणि 2017 मध्ये आपल्या डुडल माहिती आहे तुम्हाला? तर गुगलच्या ह्याच्यावर काही विशेष असेल तर त्या व्यक्तीचं काहीतरी एक त्यांनी काय कार्य केलं त्याच्या एक लोगो बनवतात आणि गुगल ओपन केल्यानंतर आपल्याला ते दिसतं. तर त्या प्रकारे 2017 मध्ये सावित्रीबाई फुलेंचा फोटो म्हणा किंवा त्यांचं जे कार्य समोर मुली आहेत आणि त्या स्वतः बसलेल्या आहेत, असं एक गुगल डुडल बनवलेलं आहे गुगलनी, म्हणजे त्यांच्या सन्मानार्थ हे केलेलं आहे. अशा प्रकारे त्यांनी हे काम केलेलं आहे. शिक्षण दिलेलं आहे मुलींना. बालहत्या प्रतिबंधक काम केलेलं आहे. इव्हन परिचारिकेचं पण काम केलेलं आहे. त्यांनी परिचारिकेचं शिक्षण घेतलेलं आहे. आणि 1897 साली पुण्यामध्ये प्लेग आजाराने थैमान घातलेलं होतं. आणि प्लेग आजार असा होता की संसर्गजन्य आजार आहे तो, की आता एकाला झाला का दुसऱ्यांना होऊ शकतो. त्यामुळे तिथले जे काही इंग्रज अधिकारी होते त्यांनी काय केलं की ह्या लोकांना एका वेगळ्या ठिकाणी, आता आपण कोरोनाच्या पिरियडमध्ये आपण बघितलेलं आहे की एक वेगळ्या ठिकाणी त्यांना नेऊन ठेवलेलं. तसंच प्लेगचे जो रुग्ण होते त्यांना वेगळ्या ठिकाणी नेऊन ठेवलेलं आणि त्या ठिकाणी सावित्रीबाई फुलेंनी रुग्णांची सेवा केली. आणि प्लेगची आणि तिथेच त्यांना प्लेगची लागण झाली आणि त्यामध्येच त्यांचा 18 मार्च 1897 रोजी मृत्यू झाला. म्हणजे इव्हन त्यांनी परिचारिकेचं शिक्षण घेतलं आणि रुग्णांची सेवा केली. सुतिकागृह पण चालवलं, म्हणजे जे काही डिलिव्हरीज होतात वगैरे त्यामध्ये पण त्या सुतिकेची म्हणजे डिलिव्हरी झालेल्या स्त्रीची सेवा केलेली आहे त्यांनी. आणि अशा प्रकारे विविध प्रकारे आपल्या समाजामध्ये त्यांनी योगदान दिलेलं आहे. असं एवढंच म्हणेन मी की सांगून गेल्या सावित्रीबाई शिकली पाहिजे प्रत्येक बाई. काय सांगितलेलं आहे की प्रत्येक बाईने शिकलं पाहिजे, सावित्रीबाईंनी सांगून गेलेलं आहे. म्हणजे त्यांनी तेवढं धडाडीनं ते काम केलं म्हणून आपण आता शिक्षण घेऊ शकतोय किंवा शिकली पाहिजे. ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा, हे जे काही आहे हे त्यांचं स्वप्न आता साकार झालेलं आहे. आणि आज शिकून स्त्री जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात उज्ज्वल कामगिरी करत आहे. आर्थिकदृष्ट्या सबल बनलेली आहे आणि कुटुंबाचा, समाजाचा आधार बनलेली आहे आणि कर्तृत्ववान बनलेली आहे. म्हणजे एकंदरीत भारताची पहिली स्त्री शिक्षिका, मुख्याध्यापिका, समाज सुधारक, परिचारिका आणि दुर्बलांची कैवारी ज्याला म्हणू आपण, आणि ज्ञानदात्री, क्रांतिज्योती हा त्यांना पुरस्कार दिलेला आहे सरकारने, त्यांच्या सन्मानार्थ पुरस्कार दिलेला आहे. क्रांतिज्योती हा नाव त्यांना बहाल केलेलं आहे. हे सावित्रीबाईंचे कार्य महिलांसाठी अनमोल आहे. शेवटी एवढंच म्हणेन कि सावित्री तू महान है, सर्व गुणों की खान है, नारी जब बनती है शक्ति रूप तब बदल देती है विश्वरूप. येस, एवढं. थँक्यू ऑल माय फॅमिली. मला पेशन्सली ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. यस, थैंक यू सो मच डॉक्टर विनया मैम. जैसे कि हमें पता है कि हम हर 3 जनवरी को हम इस बारे में बात करते हैं, लेकिन हमने उसे एक दिन के बना के रखा है
क्योंकि आज हमारी जो सारी महिलाएं है वो सिर्फ सावित्रीबाई फुले की वजह से यहाँ पर है। जो भी है, घर के हाउसवाइफ हो या बड़े बड़े डॉक्टर्स हो, बड़े बड़े टीचर्स हो, जो भी पोस्ट पे हो, लेकिन हमने सिर्फ उन्हें एक दिन के लिए जैसे याद करके रखा है। जैसे 3 जनवरी आता है, हम प्रिपरेशन करते हैं, हम भाषण दे देते हैं और बात खत्म हो जाती है। तो ऐसे नहीं करना है। और